नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सिद्दीक शेख आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 19 जून आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 1100-1200 मध्ये 50-100 ने आवक वाढ झालेली आहे। काल आपण बघितलं बाजारभावामध्ये सुधार बघायला मिळालेला होता। आज काही बदल होतो का, काही चेंज होतो का, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल, सरासरी आहे स्लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण बघून कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि जशा कांद्याची क्वालिटी असते तसं बाजारभाव जात असतो। प्रत्येक क्वालिटीचा कांदा आणि बाजारभाव आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला असतो, जेणेकरून तुम्हाला आपल्या एकच व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक क्वालिटीचा कांदा आणि बाजारभाव बघायला मिळत असतो। आतापर्यंत आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करून घ्या दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ बघण्यासाठी। व्हिडिओ लाईक करा, चला बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय, पहिलाच नग बघतो आपण, बघू शकतो किती गेली 950 रुपये। बरं, 950 रुपये गेली ना। बरं, कुठली गोल्टी? रानवड 950, 950 रुपीज। ठीक आहे, 1100 गोल्टा आहे, बघू शकतो 1100 रुपये, 1100 रुपीज। कुठली आपण 1142 जाईल ना, दाखव बरं ते पावती दाखव। 1142 1142 रुपीज शिरसाने। बरं, ठीक आहे, हो गेले 1552 1552 रुपीज, बघू शकतो 1552 45-50 साईज। कुठला आहे कांदा? वडाळी बोई। कोणतं बियाणं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे, ठीक आहे। काल होते, काल परवा किती गेले होते? 1800। ठीक आहे, काय भाव गेली? 1000 रुपये जाईल, बघू शकतो रिजेक्शन 1000 रुपये। कुठले आपण? येवला ना। बरं, 1151 1151 रुपीज, 1151 वोल्टा माल आहे, बघू शकतो। कुठले आपण? पिंपरखेड। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढं बघू, बघू शकतो मी 50-55 साईज आहे कांद्याला। 1705 जाईल, 1705 रुपीज। कुठला आहे कांदा? दीक्षित। कोणतं बियाणं आहे? 1705 पुन्हा फुरसुंगी ना, 1705 रुपीज पुन्हा फुरसुंगीचं बियाणं आहे। पुढं बघू 1200 रुपये वाल्टा, बघू शकतो 1200 रुपीज, 1200 रुपये। कुठले आपण? बायाळे ना। कोणतं बियाणं आहे? घरगुती बियाणं आहे, बायाळे। पुढं बघू किती गेली गोल्टी? 900 रुपये गोल्टी जाईल, 900 रुपीज। कुठले आपण? खैरवाडी, ठीक आहे, 900 रुपीज, बघू शकतो रिजेक्शन। काय भाव गेली? 1081 1081 रुपीज। कुठली हो? ठीक आहे, वावी, बघू शकतो 1670 रुपये, 1670 रुपीज। क्वालिटी बघू शकतो कांद्याची। कुठला आहे कांदा हा? सुकेना, 45 ते 55 साईज सुकेनाचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। काल परवा होते तुम्ही? नाही ना, ठीक आहे। 955 गोल्टी जाईल, 955 रुपीज, 955। कुठली गोल्टी? वन, ठीक आहे। केली 1053 1053 रुपीज, 1053 गोल्टा गोल्टी मिक्स आहे। कुठली आपण? दरसवाडी। गोल्टी 970 बारीक गोल्टी होती। आणि खाद किती गेली? 600 रुपये, 600 रुपये। कुठले आपण? आमखेल, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 50 ते 55 साईज आहे। काय भाव गेले? 1750 रुपये, 1750 रुपीज, 1750 रुपये। कुठला आहे कांदा? अकराळी। कोणतं बियाणं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे। काल परवा होते का? नाही ना, ठीक, 1750 रुपये। पुढं बघू काय भाव गेले? 1680, 1680 रुपीज, 1680 रुपये। कुठला आहे कांदा? विंचूर गवळी। आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती। काल परवा होती, ठीक आहे। विंचूर मार्केटला
नाही ना. पुढे बघू. बघू शकतो मीडियम साईज कांदा आहे 1700 रुपये झाले. 1700 रुपीज 1700 रुपये. 45-50 साईज आहे. कुठला आहे कांदा? मुंगसारा. कोणतं बियाणं होतं त्याचं? काल परवा होते का? नाही ना. पुन्हा फुरसुंगीचं बियाणं आहे. मुंगसाऱ्याचा कांदा आहे. ठीक आहे. पुढे बघू. धन्यवाद. काय भाव गेला दादा? बघू शकतो मी 2000 जायले पूर्ण 2000 रुपये. कुठले दादा आपण? पालखेड बंधारा. बघू शकतो मी 55-60 साईज आहे कांद्याला. पालखेड बंधारा डबल पत्तीमध्ये कांदा आहे. काल परवा होते? नाही ना. कोणतं बियाणं आहे याचं? प्रसाद का? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची 55-60 साईज आहे कांद्याला. 1600 रुपये जायले. कुठला आहे कांदा हा? वरखेडाचा कांदा आहे. 55-60 साईज आहे कांद्याला. वरखेडा. कोणतं बियाणं होतं याचं? येलोरा. 1600 रुपये. 1600 रुपीज. काल परवा होते का? नाही ना. ठीक. धन्यवाद. बघू शकतो मी 1702 रुपये जायले. 1702 रुपीज. कुठले आपण? बघू शकतो मी 50-55 साईज आहे कांद्याला. वनगाव ना. दिंडोरी. बरं. आणि कोणतं बियाणं आहे? येलोरचं बियाणं आहे. काल परवा होते का तुम्ही? काल किती गेले ते? आज कमी गेले का बरे गेले? कमी गेले ना. ठीक आहे. चालेल. पुढे बघू. 1700 रुपये. 1700 रुपीज. 1700 रुपये. बघू शकतो मी 50-55 साईज आहे कांद्याला. 1700 रुपये जायले. कुठला आहे कांदा? चितेगावचा कांदा आहे. 1700 ना. 1700 रुपीज. काल परवा होते? काल किती गेले ते? 1800 रुपये. 100 रुपयांनी कमी गेला आज. कोणतं बियाणं आहे? येलोरचं बियाणं आहे. बरं. मीडियम साईज आहे. 1670 रुपये. 1670 रुपीज. कुठला आहे कांदा हा? चितेगाव. काल होते का? काल किती गेले ते? 1750 गेले ते. आज 100 कमी गेले. बरं. ठीक आहे. पुढं बघू. 1752. 1752 रुपीज. 1752 रुपये. 50 ते 55 साईज आहे कांदा. कुठला आहे कांदा? गंगा सुकेना. आणि काल होते का? काल किती गेले ते? 1890. आज 100 रुपये. 100-150 कमी गेलं. बरं. ठीक. पुढं बघू. कोणतं बियाणं आहे? ठीक. 1752. 1752 रुपीज. 50-55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? रामाची पिंपळस. बरं. ठीक. पुढं बघू. काय भाव गेला आता? 1682. 1682 रुपीज. 1682. 50-55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? चितेगाव. कोणतं बियाणं होतं? काल परवा होते का तुम्ही? नाही ना. ठीक आहे. चितेगाव. काय भाव गेली गोल्टी? 1015. गोल्टा गोल्टी मिक्स आहे. कुठले आपण? पालखेड. 1015. 1015 रुपीज. खात काय गेली? 600 रुपये. 600 रुपीज. ही किती गेली आहे? 600. आणि ती किती गेली हो? 950 रुपये ही खात जाईल. 950 रुपीज. कुठले आपण? सुकेना. आपण कुठले? पालखेड. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. डबल पत्तीमध्ये कांदा एक साईज माले. काय भाव गेले? 1788 रुपये. 1788. 1788 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड मिरची. काल किती गेले ते? 1825 काल गेले ते. आज कमी गेले. बरं. ठीक आहे. कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. चालेल. पुढं बघू. 1652 रुपये. 1652 रुपीज. 1652. कुठला आहे कांदा? कांदळ. काल होते का? हेच कांदे दुसरे होते. बरं. ठीक. 1680. 1680 रुपये. 1680 रुपये. कुठला आहे कांदा हा? कांदळस. 1680 ना. आणि काल परवा होते का? कोणतं बियाणं आहे? बरं. शेतकरी. पुढं बघ. बघू शकतो 50-55 साईज आहे कांद्याला. काय भाव गेले माऊली? 1711. 1711 रुपीज.
कुठला आहे कांदा? कांदळस. कोणतं बियाणं होतं याचं? काल परवा होते का तुम्ही? नाही ना. कांदळस. पुढं बघू काय भाव गेले? 1962 1962 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदळाचा कांदा आहे. क्वालिटी बघू शकतो 50-55 मध्ये साईज आहे कांद्याला. काल परवा होते? नाही ना. कोणतं बियाणं आहे? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू 1500 रुपये जाईल. 1500 रुपीज. 45-55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? कांदळाचा कांदा आहे ना. काल होते का? बरं ठीक आहे. 1600 रुपये जाईल. 1600 रुपीज. 1600. कुठला आहे कांदा हा? पंचकेश्वर. 50-55 साईज आहे पंचकेश्वर. आणि काल परवा होते का? कोणतं बियाणं यायचं? गावठी बियाणं आहे. पंचकेश्वरचा कांदा आहे ना. 1600 किती बोलले? पूर्ण 1600 ना. 1600 रुपीज. धन्यवाद हा काका. काय भाव गेले? लगभग 1700 रुपये जायली. 1699. 1700 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. कोणतं बियाणं आहे? बेला. काल परवा होते का? बरं ठीक आहे. बेलाचं बियाणं आहे. पंचकेश्वरचा कांदा आहे. 1699 रुपये. लगभग 1700 रुपये जायली. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. पुढं बघू शकून क्वालिटी कांद्याची. 1600 रुपये. कुठला आहे कांदा? बरं 1600 रुपये. 1600 रुपीज. काल परवा होते का? नाही ना. बियाणं कोणतं आहे याचं? गावठी बियाणं आहे. बरं ठीक आहे. काय भाव गेली? 1100 रुपये. 1800 रुपये. 1800 जायले. 1800 रुपीज. मीडियम साईज कांदा. एक साईज माल आहे. 45-50 मध्ये साईज आहे कांद्याला. 1800. 1800 रुपीज. कुठला आहे कांदा हा? कांदळस. कोणतं बियाणं होतं याचं? पुन्हा पुरसुंगी. काल परवा होते का? बरं ठीक आहे. पहिलीच गाडी. ठीक. लाईनीचा शेवटचा नग बघतोय. काय भाव गेले? 1900. 1900 रुपीज. कुठला आहे कांदा हा? कांदळस. आणि कोणतं बियाणं होतं याचं? विशाल गुलाबचंद. काल होते? काल परवा? ठीक.